हाय, हेल्लो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सगळे खूप आनंदी आणि हेल्दी असाल. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो जे अधिक मासासाठी किंवा धोंडे जेवण म्हणतात आमच्याकडे, त्यासाठी जे कपडे वगैरे घेतलेले आहेत ना, त्याची जी पॅकिंग केली आहे त्याचं आहे. म्हणजे काय पॅकिंग केली, कशी पॅकिंग केली त्याचं. जर पॅकिंग करतानाचा व्हिडिओ काय घेतला नाही मी, कारण की मुलं फार त्रास देत होती. सामान घेऊन इकडे-तिकडे पळत होती आणि आरडाओरडा फार होता त्यांचा. म्हणून मग काही तो व्हिडिओ मी बनवला नाही. फक्त काय-काय पॅकिंग केली, कशी पॅकिंग केली ना, याचाच व्हिडिओ बनवलाय. तर आता तुम्हाला सांगते मी काय-काय केलंय आणि व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक करा. तर आता स्टार्टिंग आहे ना, साडीपासून करते मी, माझ्या साडीपासून. तर आता ही साडी मी पॅक नाही केलेली आहे. कारण की साडी खूप मोठी आहे. मोठी म्हणजे जरा जड असल्यामुळे त्याची घडी वगैरे ना खूप मोठी पडते आणि ती बॉक्समध्ये वगैरे फिट होत नव्हती. खूप ट्राय केलं मी, पण नव्हतीच फिक्स वगैरे बसतच नव्हती ती. म्हणून मग म्हटलं जाऊ द्या, जी बॅग वगैरे आलेली आहे ना साडीची दुकानातून, तर त्याच्यामध्येच ठेवू. आणि काय झालं ना, याच्यावर मग मम्मीच्या जसं मी हे असं पॅक केलंय ना, तसं मला पॅक करायचं होतं याच्यावर. पण साडीच बसत नव्हती, तर त्याच्यावर सामान कसं बसणार? म्हणून म्हटलं जाऊ द्या, साडी आपण अशीच ठेवूयात आणि मग दुसरं सामान आहे ना, ते आपण वेगळं पॅक करूयात. म्हणून मग साडी अशीच ठेवली आणि जे सामान आहे ना, ते मी वेगळं पॅक केलं. तर ते तुम्हाला सामान दाखवते मी कसं पॅक केलंय ते आणि काय-काय पॅक केलंय ते. तर हे ना बेसिक ज्या गोष्टी असतात ना त्याच आहेत, असं खूप काही नाहीये. हे फक्त बांगड्या वगैरे, ह्या बांगड्या आणि ह्या ज्या बांगड्या आहेत ना, ह्या मला घ्यायच्या होत्या काश्मीरी बांगड्या. ते काल मला दिसल्या दुकानामध्ये गेल्यावर, त्यामुळे ती एक घेतली. आणि मेहंदीचा कोन, आता हे कोन वगैरे काही मी खूप ठेवणार नव्हते, पण मम्मी म्हटली की आण, पियाला वगैरे आवडते मेहंदी लावायला म्हणून मग आण म्हटली, म्हणून तो एक ठेवलाय. आणि हे टिकल्याचे पॉकेट वगैरे हे समजा ठीक आहे की आपल्याला लागतं दररोज वापरायला म्हणून. आणि सिंदूर, तर सिंदूर आणि ही नेल पेंट एक आहे, ती एक ठेवली आहे. बाकी दुसरं मेकअपचं सामान वगैरे काही नाही घेतलं मी, कारण की तसं द्यायला काही नाही किंवा हे करायलाही काही नाही ठेवायला. पण आपण जनरली खूप वापरत नाही दररोज. आणि माझ्याकडे होतंही थोडंफार, म्हणजे आहे मेकअपचं सामान जे कधीतरी क्वचित वापरण्यात येतं ते. त्यामुळे मग दुसरं मी बाकी काही नाही आणलं, फक्त एवढंच पॅक केलं. ते ही साडीमध्ये साडीच्या बॉक्समध्ये पॅक नव्हतं होत, म्हणून मग सेपरेट असा बॉक्स एक छोटासा होता, त्याच्यामध्ये मग मी ते पॅक केलं. त्याच्यानंतर मम्मीची साडी, हळूहळू हळू आली. आणि ही मम्मीची साडी आहे. आता मम्मीच्या साडीवर खूप काही नाहीये, फक्त हे टॉवेल टोपी असतो ते, म्हणजे गमजा आणि ही टोपी आणि मेहंदीचा कोन, एक टिकल्याची डब्बी आहे, सिंदूर आणि बांगड्या. आणि बांगड्या ही कसं नॉर्मली भरूनच येते मम्मी, असं काही घेऊन येऊन त्या घालत नाही. म्हणून हे ही तिच्याकडे होत्या ऑलरेडी बांगड्या नवीन, ती म्हटली काय आणू वगैरे नको, त्याच ठेव, तुला जर ठेवायच्याच आहेत तर. तर म्हणून ना मग तिच्याच त्या बांगड्या होत्या, त्याच मी पॅक केलेल्या आहेत. आणि हे फक्त मग हे सिंदूर आणि हे फक्त मी आणलेले. आणि ही मम्मीची साडी आहे. ही साडीचा एक बॉक्स आहे, त्या साडीच्या बॉक्समध्येच पॅक केलेली आहे, म्हणजे त्याच्या साडी होईल. आणि हे वरती जो आपला जिलेटिन पेपर भेटतो ना, तो पेपर आणून मग चिकटपट्टीने वगैरे असा चिटकवलेला आहे. आता ही अशी मम्मीची साडी ही अशी पॅक केलेली आहे. त्यानंतर हे आहे ना, हा आहे आमच्या पियाचा बॉक्स, म्हणजे पियाचा ड्रेस. तर आता मी बांगड्या वगैरे सगळं पॅक केलं होतं, म्हणजे मला बांगड्या वगैरे आणल्या होत्या, तर तिला आणणं मॅन्डेटरीच आहे, म्हणून मग तिचा पण बॉक्स पॅक केला. आता हे यांचे करायचे नव्हते, पण आमच्या साड्या केल्या म्हणून हे करण्यात आलं. आता याच्यानंतर याच्यामध्ये ना तिचा ड्रेस आहे. आणि हा जो मल्टी कलरचा एक गंधाचा बॉक्स आपल्या लहानपणी भेटायचा खूप, तो आहे. याच्यामध्ये 12 शेड्स आहेत, म्हणजे वेगवेगळ्या कलरचे गंध आहेत. ही या क्लिप्स मी तिला लावत असते, म्हणून मग मम्मी म्हटली अशा तिला क्लिप्स आण. अच्छा, तिच्याकडे होत्या पण रेड कलरच्या नव्हत्या, म्हणून मग रेड कलर आणला. आणि ह्या रेड कलरच्या बांगड्या आहेत. आणि ह्या तिलाही अशा मग काल मी बांगड्या आणल्या, की चांगल्या दिसतात, आता ट्रेंडमध्ये आहेत थोड्या, म्हणून मग त्याही आणल्या. आणि हा आहे ना, हा एक सेट आहे, म्हणजे छोटा, खूप नाजूक आहे, लहान मुलींना चांगला दिसतो, म्हणून हा एक घेतला होता तिला. तर मग कॉन्ट्रास्ट येल्लोवर असं पिंक आणि रेड मध्ये थोडंसं मॅच होईल असं ना, असं कॉन्ट्रास्ट बनवले. म्हटलं पूर्ण येल्लो येल्लो खूप चांगलं नाही दिसत, म्हणून मग तिच्या ड्रेसवर असं हे पॅकिंग केलेलं आहे. आणि त्यात हे झाल्यानंतर आहे आर्यनचा. तर आरू, तुझा ड्रेस घे, हळू.
तर हा आमचा आर्यनचा ड्रेस आहे. तर हाही पॅक करावाच लागला कारण सगळ्यांचं केलंय म्हणल्यावर त्याचं करायलाच पाहिजे म्हणून मग त्याचाही हा ड्रेस पॅक केलाय. तर त्याचा ड्रेस हे टॉवेल टोपी त्याला एक करदोडा आणि सुपारी वगैरे एवढं पॅक केलेलं आहे. तर बाकी मुलांचं खूप नसतं, मुलींचं खूप असतं बांगड्या हे ते खूप. पण मग मुलांचं तसं नसतं. मग हे एवढंच त्याचं आहे ते पॅक केलंय. तर आर्यन आर्यन कसा आहे तुझा ड्रेस? काय काय आहे तुझ्या ड्रेस मध्ये? टोपी, गमजा, टी शर्ट, पॅन्ट, सुपारी आणि करदोडा. ओके, आवडलं ना तुला पॅकिंग? आवडलं? ओके, डन. तर ठीक आहे, ओके. तू तुझ्या ड्रेस मध्ये काय आहे सांग? ड्रेस मध्ये गमजा, मास्क, केस, बांगड्या, पिन्या, गंध. ओके. तुला आवडलं तुझी पॅकिंग? हा, छान झाली आहे? हा. ठीक आहे, डन. तर असं हे ना सिंपल पॅकिंग केलेलं आहे. तर म्हणजे खूप काही नाही केलं, आपलं साध्या पद्धतीने केलंय. तर तुम्हाला हे साधं सिंपल पॅकेजिंग कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरही करा चॅनलला आणि असाच सपोर्ट करत राहा. भेटूया अशाच पुढच्या एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि आनंदी आणि हेल्दी राहा.